नमस्कार येवकार। हांव किशोर नायक गांवकारीच्या या फेसबुक अपडेट लायव्हान तुमच्या सगळ्यांचे स्वागत। कालूच एक पॉलिटिकल गजाल घडली, ती म्हटल्यार अपोजिशन जे 7 अपोजिशन MLAs आसात ते काल एकठांय आयले। खूब बरी गजाल। आमी इतले दीस तेच उलयताले की अपोजिशन खंय गेले, अपोजिशन भूमिगत जाले काय कितें। इंडिया अलायन्स म्हणून लोकसभा वेंचणुकेच्या वेळार जो येदो व्हडलो बोवाळ जालो, ती इंडिया अलायन्स खंय गेली असे प्रश्न आमी सातत्यान उपस्थित करताले। आणि काल त्या प्रश्नाची जाप कांय अर्थी आमकां मेळ्ळी। काल अपोजिशनाचे 7 आमदार एकठांय आयले। तांणी फातोर्डा हांगासर एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्सीन कॅश फॉर जॉब्स ह्या प्रकरणाचेर आता मॅसिव्ह एजिटेशन करपाचो निर्णय घेतला। तातूंत तांणी प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी हांच्या कडेनूय ह्या कॅश फॉर जॉब्स प्रकरणाची इंडिपेंडंट नाजाल्यार ज्युडिशियल इन्क्वायरी जावची अशा पद्धतीची विनंती करपाचोय डिसिजन घेतलेलो आसा। एक बरी गजाल ती म्हटल्यार ज्या तरेन आयज गोंयान वेगवेगळ्या विशयांचेर बोवाळ चल्ला, मागीर ते कॅश फॉर जॉब्स जावं, लँड कन्वर्जन्स जावं, मेगा प्रोजेक्ट जावं, कितलेशेच विशय आयज गोंया मुखार आसात। आणि ह्या विशयाचेर ज्या तरेन अपोजिशन पार्टीन नेट दाखोवपाक जाय, ज्या तरेन अपोजिशन पार्टीन लोकां भितर जागृताय करपाक जाय, ज्या तरेन अपोजिशन पार्टीन ह्या सगळ्या चुकीच्या डिसिजनांक विरोध करपाक जाय, तशी परिस्थिती मातूय आमकां पळोवपाक मेळना। आता एक गजाल आमकां मान्य करचीच पडटली की अपोजिशना भितर फक्त 7 आमदार आसात आणि ते सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे असल्या कारणान तांच्या भितर ती तशा पद्धतीन 33 आमदारांचे फाटबळ असलेल्या सरकाराक तोंड दिवपाची ताकद ना अशें एक वेळ आमी मान्य करयाय बी। पूण 33 जरी आमदार सरकारा कडेन असले जाल्यार तातूंतल्या कितल्याशाच आमदारांनी लोकांचो विश्वासघात करून ते सरकारा वांगडा गेल्ले आसात। हाचो अर्थ त्या आमदारा वांगडा त्या आमदाराचे लोकूय गेले असो जायना। आणि त्या खातीर लोक जे कितें गोंयच्या विरोधान गजाली सुरू आसात, जे कितें गोंयच्या फुडाराक मारक थारपी ज्यो गजाली आसात, त्या सगळ्या गजालींक लोकांचो विरोध आसा। पूण ह्या सगळ्या लोकांचे प्रतिनिधित्व रिप्रेझेंटेशन म्हणटात तशें ह्या अपोजिशन MLAंनी करपाक जाय। पूण त्या बाबतीन हे अपोजिशन MLA खंय तरी कमी पडटात अशी एक लोकांची समजूत जाल्ली। काल हे अपोजिशन MLA सगळे एकठांय आयले। परतून एकदा इंडिया अलायन्स म्हणून तांणी आपली एक वेगळी वळख काल दाखयली आणि फाल्यां सावन म्हटल्यार 21 तारखे सावन कॅश फॉर जॉब्स ह्या प्रकरणाचेर एक मॅसिव्ह एजिटेशन करपाचो डिसिजन तांणी घेतलेलो आसा। बरी गजाल आणि ह्या गजालीचें स्वागत हे करपाकूच जाय। आता अपोजिशनाक एकठांय येवपाचो जो विशय आसा, फातोर्डा मिटींग जाल्ल्या कारणान आमकां दिसतालें की ह्या संदर्भान गोवा फॉरवर्डाचे फुडारी विजयबाब सरदेसाय हांणी इनिशिएटीव्ह घेतले आसतली। पूण मागीर आमी जेन्ना खबर काडली तेन्ना आमच्या अशें लक्षान येयलें की आम आदमी पार्टीचे बाणावलेचे जे आमदार आसात, कॅप्टन वेन्झी विएगास हांणी फुडाकार घेवन ही मिटींग आपयल्ली। आणि ह्या मिटींगेक सगळे 7 आमदार हे एकठांय येवन तांणी काल हो डिसिजन घेतलेलो आसा। जी चीट पंतप्रधान नरेंद्र मोदी हांकां जी बरयला, ती चीट ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा जे काँग्रेसीचे आमदार आसात तांणी त्या चिटीचे ड्राफ्टिंग करून त्या संदर्भातली ती चीट धाडपाचोय डिसिजन जाल्लो आसा। एक बरी गजाल। ह्या निमतान अपोजिशन एकठांय येवप ही गोंयच्या लोकां खातीर आनी गोंया खातीर एक बरी गजाल। आता विशय असो आसा की आम आदमी पार्टी वेगवेगळ्या जाग्याचेर वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीन रिजनल प्लॅन गोंया खातीर आसपाक जाय ह्या विशयाचेर तांच्यो मिटिंग्स, तांच्यो अवेअरनेस मोहीम सध्या सुरू आसा। तिवूय बरी गजाल। रिजनल प्लॅन हो गोंयाक जावोच। पुणून कॅश फॉर जॉब्स ह्या प्रकरणाचेर जो सध्या बोवाळ सुरू आसा, तो सगळो बोवाळ जर पळयत जाल्यार ह्या कॅश फॉर जॉब प्रकरणाक ज्या तरेची पब्लिसिटी मेन स्ट्रीम मिडिया मदीं मेळटा, त्या तरेची पब्लिसिटी, त्या तरेची सुवात ही मेन स्ट्रीम मिडियाचेर खंयच लँड कन्वर्जनाच्या विशयाचेर मेळ्ळली आमकां दिसून येयना। खरेंच लँड कन्वर्जन हे सिरियस विशय न्हू काय कितें असो आता प्रश्न हातूंतल्यान उपस्थित करचो पडटा। म्हटल्यार लँड कन्वर्जनाचो विशय हो खंय तरी पयस पडोन आता पुराय नजर
ही कॅश फॉर जॉब्स ह्याच प्रकरणाचेर सगळ्यांची गेल्या आणि लँड कन्वर्जन लोक विसरपाक लागल्यात. पूण एक गजाल आमी विसरपाक जायना की लँड कन्वर्जनाच्या विशयीची दर आठवड्याक नोटिफिकेशनां येत आसात आणि तातूंत सरसकट लाखांनी जमीन ही कन्वर्ट करपाचे प्रकार हे सरकारा कडल्यान सुरूच आसात. पूण दुर्दैवान हे सगळ्या प्रकाराचेर खंयच्याच मेन स्ट्रीम मिडियाचेर बातम्यो छापून आयल्यो नाजाल्यार कोण तरी ताचेर डिबेट करता हे आमकां पळोवपाक मेळना. पूण कॅश फॉर जॉब्स प्रकरणाचेर ज्या पद्दतीन डिबेट्स बातम्यो आणि हेर गजाली ज्यो सुरू आसात ते पळयत जाल्यार फूल फोकस म्हणटा तो ह्या कॅश फॉर जॉब्स प्रकरणाचेर सध्या जाल्लो आसा. आता फूल फोकस ताचेर जावपाक कोणाकूच कांयच कंप्लेंट आसपाची गरज ना. कालूच आमच्या एका मित्रान आमकां फोन केलो की कॅश फॉर जॉब्स प्रकरणाचेर तुमी ज्या तरेन उलयतात एक गजाल खरी की ह्या सगळ्या लोकांक पयशे दिवन जॉब दिता म्हणून सांगले आणि तांकां फटयले. पूण समजा ह्या सगळ्या लोकांक जर जॉब मेळ्ळले जाल्यार ज्या लोकांनी पयशे दिल्या ते आपूण जॉबा खातीर पयशे दिल्या म्हणून तुमकां सांगतले आसले काय कितें? म्हटल्यार जर तांकां जॉब मेळ्ळलो जाल्यार हो वेव्हार सगळो लिगलायज जावन पडटलो आसलो आणि हे सगळे पयशे तांकां फावो जातले आसले. जेन्ना नोकरी मेळोंक ना तेन्ना हे लोक आतां बोवाळ मारतात. म्हटल्यार हाचो अर्थ असो की ताणें एक बरें उदाहरण दिलें. ताचें अशें म्हणणें आसा की जुगार खेळपाक जेन्ना एक मनीस वयता तो मागीर कॅसिनो जावं पटाचेर जावं नाजाल्यार आनीक खंय तरी जुगार खेळोन जेन्ना मनीस आपले पयशे वगडायता तो मनीस आपल्यार खंय तरी अन्याय जाला अशा पद्दतीन रडटा आणि आमी एज अ सोसायटी म्हणून ताका सहानुभूती दाखयतात आणि ताच्या खातीर ताका न्याय मेळचो म्हणून झगडटात. अशी परिस्थिती ही कॅश फॉर जॉब्स प्रकरणाची जाल्ली आसा. अशें एक इंटरेस्टिंग एग्जाम्पल दिलें की नो डाऊट की ह्या लोकांची फसवणूक जाला आणि जो प्रकार सुरू आसा हो टोटल चुकीचो प्रकार. पूण हाचो अर्थ ज्या लोकांनी हे पयशे दिलेत आणि जे फटवल्यात ते पवित्र किंवा ते सावकाय कितें किंवा तांचो गुन्यांव हातूंत ना काय कितें असो प्रश्न हातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा. आता ते फटवल्यात हे बरोबर आसा पूण ते फटवल्यात तांणी खरें म्हटल्यार वचोन त्या लोकांचे वचोन तांणी घरा वचोन त्या लोकांक बडोवंक जाय आसलें. हांगा सरकारा कडेन नाजाल्यार समाजा कडेन आमचेर असो अन्याय जालो आमचे पयशे फटावले अशी मदतीची हाक मारप हे कितपत योग्य? ह्या लोकांक कित्याक मदत करप? ह्या लोकांनी पयशे दिवन नोकऱ्यो विकत घेवपाचो प्रयत्न केल्लो तो तांचो प्रयत्न सफल जावंक ना म्हणून आता सरकारा कडेन नाजाल्यार समाजा कडेन रडोन कितें उपयोग? हो प्रश्न ह्या सगळ्या प्रकरणांतल्यान आता फुडें येयला. आता ही इल्लिगल गजाल सरकारी नोकरे खातीर पयशे दिवप आणि पयशे घेवप हे टोटल इल्लिगल टोटल चुकीचे आणि त्या खातीर तो विशय ज्या तरेन सध्या मुखार वयता तो ओके आसा. आता पुलिसांनी पयर जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्सीन पुलिसांनी स्पेसिफिकली मेन्शन केला SP सुनीता सावंत मॅडम हांणी की देर इज नो पॉलिटिकल कनेक्शन फाउंड आउट इन दीस होल इन्व्हेस्टिगेशन. हाचोच अर्थ ह्या सगळ्या पॉलिटिशियनांक ज्यांची नावां वेगवेगळ्या गॉड मदर गॉड फादर आणि कितें कितें अशें म्हणून जी नावां सध्या मुखार येत आसात त्या सगळ्या नावांक पुलिसांनी क्लीन चीट दिली. आता पुलिसांनी क्लीन चीट हो शब्द वापरूंक ना. पुलिसांनी सांगले की देर इज नो पॉलिटिकल कनेक्शन एट ऑल फाउंड इन दीस इन्व्हेस्टिगेशन. हाचोच अर्थ पुलिसांनी तांकां क्लीन चीट दिली. पण मुख्यमंत्र्याचें म्हणणें आसा की पुलिसांनी क्लीन चीट हो शब्द वापरूंक ना आणि त्या खातीर जे कोण लोक जापसालदार आसात त्या सगळ्यांचेर आमी कठोर कारवाई हातूंतल्यान करतले. आता हे म्हणटा म्हणसर काल आनी एक प्रकरण आयलें उक्ताडार आनी एकल्या भुरग्याक अरेस्ट जाली आणि तो भुरगो खंय तरी मंत्री गोविंद गावडे हांच्या ऑफिसान कामाक आसलो अशा पद्दतीची आता माहिती मुखार आयिल्ली आसा. आणि हाचो अर्थ खंय तरी आता गोविंद बाब गावडे हे आता परत फोकसान येवपाक लागले. एक गजाल आमकां मान्य करपाक जाय की खंयचोच पिसो मनीस हो जेन्ना नोकरे खातीर कोणाक पयशे दिता तो बेठोच काडून दिवचो ना. जेन्ना ताका कन्फर्म जातलें की हो मनीस हो अमक्या आमदार मंत्र्या कडेन कनेक्टेड आसा हो सामको त्या मनशाचो घड आसा त्याच बळग्याचेर हे लोक आपले पयशे ताका पातयेवपाक शकतात. आता पुलिसांचें म्हणणें आसा की तशें कनेक्शन कांयच ना. त्या लोकांनी आपली एक इमेज तयार केल्ली की आपूण अमक्या मंत्र्याचो घट आणि तमक्या आमदाराचो घट आणि त्या इमेज तयार करून तांणी ह्या लोकांक लुटले.
ही गजाल पुरायपणान मान्य करपाक जावची ना, कारण गोंयकार हो तितलो तशा पद्दतीन गोंयकार पिसोना. गोंयकाराक सगळें खबर आहा कोण कोणा कडेन कनेक्टेड आसा आनी कोणाचे कोणा कडेन संबंद आसात. आतां फक्त विशय असो आसा की हो जो मदलो जो एजंट आसा तोच मदलो एजंट ह्या सगळ्या प्रकरणान सध्या पुलिसांच्या तावडीक सापडलेलो आसा. जो खरो सूत्रधार आसा ह्या सगळ्या प्रकरणान त्या सूत्रधारांक हात घालपाची हिम्मत ही पुलिसां मदीं ना, कारण हे सूत्रधार हे सत्तेर आसात आणि सत्ते वयल्या लोकांक अशा पद्दतीन इजिली हात घालप शक्य जावचें ना. हाचो अर्थ सगळ्याच गजालींक पॉलिटिकल लिडर ना जाल्यार पॉलिटिशियन इन्वॉल्व आसात अशें आसपाक शकना. ह्या पॉलिटिशियनाच्या नांवाचेर तांचे कार्यकर्ते तांचे लागींचे मनीस तेवूय अशा पद्दतीचो धंदो करपाक शकता. सो ह्या सगळ्या गजालींचो आस्पाव भितर आसा. पूण सांगपाचें तात्पर्य इतलेंच की कॅश फॉर जॉब प्रकरण हे सिरियस आसाच, पूण लँड कन्वर्जनाचो जो मूळ विशय आसा ज्या विशया कडल्यान खंय तरी परिस्थिती आता डिफ्लेक्ट जाता, डायवर्ट जाता अशें आतां दिसपाक लागलेलें आसा. एकीकडे भुतानी प्रोजेक्टा वयल्यान जाल्लो बोवाळ, दुसरीकडे लँड कन्वर्जन, झोन चेंज ह्या सगळ्या विशयाचेर पड्डो घालून आता फक्त कॅश फॉर जॉब्स प्रकरणाचेरूच सगळीकडे चर्चा आणि वादविवाद सध्या सुरू आसा अशें आमकां दिसपाक लागला. जे इंडिया एलायन्साचे 7 आमदार आयज कॅश फॉर जॉब प्रकरणाचेर एकठांय आयले, ताणें बेगोबेग प्रायम मिनिस्टराक ह्याच्या संदर्भातलें पत्रय बरयलें. ते इंडिया एलायन्साचे अपोजिशन आमदार हे लँड कन्वर्जनाच्या विशयाचेर ज्या पद्दतीन एकठांय येवपाक जाय ते आमकां मातूय दिसना. हाचें कारण कितें? हाचें कारण तांकां हे सगळें मान्य आसा काय कितें? आतां इंडिव्हिज्युअली कोण कोण आपल्या पद्दतीन उलयत आसता, आपल्या पद्दतीन स्टेटमेंट करीत आसता, पूण एज अ अपोजिशन म्हणून 7 आमदार ह्या लँड कन्वर्जनाच्या विशयाचेर आजून मेरेन एकठांय कित्याक येनात आनी कित्याक येवंक नात हो पयलो प्रश्न. हाची जाप अपोजिशनाक दिवची पडटली. दुसरी गजाल, कालूच आमकां म्हायती मेळ्ळी की सरकारांतले एक घटक जे एमजीचे आमदार आसात, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हांणी एक लेटर टीसीपी डिपार्टमेंटाक बरयला आनी तांणी रिक्वेस्ट केला की मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन ज्यो लँड कन्वर्जन जाल्यात त्यो सगळ्यो लँड कन्वर्जन्स बेगोबेग रिवर्ट करच्यो. दुसरी आनी एक तेणी चीट बरयल्या टीसीपी डिपार्टमेंटाकूच, ती म्हटल्यार मोरजी कान्नायकवाडा हांगासर बिग डॅडी ह्या कॅसिनो कंपनीचो एक मेगा प्रोजेक्ट येवपाचो आसा, त्यावूय प्रोजेक्टाचे परमिशन रिवर्ट करचें अशी चीट तांणी टीसीपी डिपार्टमेंटाक बरयला. आता आमदार जीत आरोलकर हे सरकारांतले घटक, ते सरकारान आसा, इतले जावनूय बीन आपल्या कॉन्स्टिट्युएन्सींतल्या लोकांच्या भावनांचो आदर करून तांणी ही चीट आपल्याच सरकाराक बरोवन लँड कन्वर्जन कॅन्सल करपाची आनी ते बिग डॅडीचे परमिशन रिवर्ट करपाची डिमांड करपाचें धाडस दाखयला. हाचें म्हाका दिसता कौतुक करचेंच पडटलें, हाची तोखणाय करचीच पडटली. सरकारांतलो एक आमदार जर अशा तरेन उघडपणान जर चीट बरोवन ह्या गजालीचे ही गजाल जर मुखार हाडपाक शकता, जाल्यार अपोजिशनाचे आमदार ह्या गजालीचेर वोगी कित्याक आसा? हाचो अर्थ अपोजिशन आमदार ह्या सगळ्या लँड कन्वर्जन जे कितें चल्लां किंवा झोन चेंज जे कितें चल्लां ते सगळें तांकां मान्य आसा काय कितें हाची जाप आतां तांणी दिवची पडटली. आतां मांद्रेचे जे आदले सरपंच आनी आतांचे जे पंच आसात एडवोकेट अमित सावंत, जे झोनिंग प्लॅन विरोधातल्या एजिटेशनान मुखार आसले, तांणी एक अपील केल्लें आपल्या आमदारांक, पेडण्याच्या दोनूय आमदारांक, मांद्रेच्या आमदारांक आनी पेडण्याच्या आमदारांक, की तांणी बेगोबेग ह्या लँड कन्वर्जनाच्या संदर्भातली आपली भूमिका स्पश्ट करची पडटली. जर तांणी ती भूमिका स्पश्ट करूंक ना जाल्यार ह्या सगळ्या गजालींक त्यांचो तेंको आसा असो ताचो अर्थ जातलो. आनी त्या धर्तेर त्या अनुषंगान मांद्र्याच्या आमदारान आपली चीट बरोवन आपली भूमिका स्पश्ट केल्ली आसा. पेडणेचे आमदार जे आसात प्रवीणबाब आल्लेकर, ते म्हाका दिसता खंय तरी फॉरेन टुराचेर आसात. ते ह्या संदर्भात कितें स्टँड घेतले तेवूय पळप इंटरेस्टिंग थारतलें. पूण एक गजाल आमकां सगळ्यांक खबर आसा की प्रवीणबाब आल्लेकर जे आसात ही हिमसेल्फ इज अ बेनिफिशियरी ऑफ दीस लँड कन्वर्जन, आनी त्या खातीर ते स्वता भूमिका कितें घेतले हें पळोवचेच पडटलें. पूण मांद्रे जो गोवा विधानसभेतलो नंबर 1 मतदारसंघ, म्हटले मतदारसंघाची जी वळेरी आसा त्या मतदारसंघातल्या वळेरेन पयलो मतदारसंघ हो मांद्रे लागता. आनी त्या खातीर आनी जी कदंबा महामंडळाची जी बस आसा 1 नंबराची ती सुद्धा थंयसरूच चलताली. तर ह्या 1 नंबराच्या मतदारसंघाच्या आमदारान ही गजाल सुरू केल्या जाल्यार अशा पद्दतीन
गोयच्या 40 मतदारसंघातल्या आमदारांक ह्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करची पडटली. आता भूमिका स्पष्ट म्हटल्यार कितें? एक म्हटल्यार हे ज्या पद्धतीन लँड कन्वर्जन सुरू आसा, लोकांक विश्वासान न घेता लाखांनी स्क्वेअर मिटर जमीन कन्वर्ट जाता, लाखांनी स्क्वेअर मिटर जमीन झोन चेंज जाता, ह्यो सगळ्यो गजाली ह्या आमदारांक मान्य आसात काय कितें? जर तुमकां मान्य आसात जाल्यार तुम्ही स्पष्टपणान सांगा की ह्यो सगळ्यो गजाली आमकां मान्य आसात आणि ह्यो गजाली ह्यो गोयच्या विकासा खातीर आणि गोयच्या प्रगती खातीर गरजेच्यो आसात. जर तुमकां ह्यो गजाली मान्य ना जाल्यार तुम्ही सांगचे पडटलें की ह्यो गजाली आमकां मान्य ना आणि ह्या गजालीचेर सरकारान बेगोतल्या बेगीन कितें तो डिसिजन घेवचो पडटलो. तुमकां वगी रावन नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेवपाक मेळची ना आणि ताची सुरवात ही मांद्रे मतदारसंघातल्यान आमदार जीत आरोलकर हांणी केल्ली आसा. मांद्रेचे आदले सरपंच ॲडव्होकेट अमित सावंत हांणी काल एक मुख्यमंत्र्याक निवेदन दिल्लें आसा आणि तांणी मुख्यमंत्र्याक रिक्वेस्ट केल्ली आसा की एज अ चीफ मिनिस्टर ऑफ दी स्टेट तांणी ह्या लँड कन्वर्जनाच्या संदर्भात पेडण्या जी लँड कन्वर्जन जालां पेडणे तालुक्यान ताचेर तांणी पब्लीक हियरिंग घेवचें आणि सरकारान आपली भूमिका स्पष्ट करची की हे लँड कन्वर्जन करून सरकार कितें करपाक सोदता, ह्याच्या फाटलो सरकारची येवजण कितें, हे सगळ्यो गजाली ह्यो पर्यावरणाचेर नाजाल्यार पेडणेचेर कशा पद्धतीन इफेक्ट बरो वायट कितें तेचो इफेक्ट पडपाचो आसा, ह्या सगळ्या गजालीचेर सरकाराक स्पश्टीकरण दिवचें पडटलें. नाजाल्यार लाखांनी स्क्वेअर मिटर रातोरात तुम्ही जे कन्वर्ट करतात आणि ते झोन चेंज करून ह्यो सगळ्यो प्रॉपर्टीच्यो डेव्हलपमेंटा खातीर तुम्ही जे उक्त्यो करतात ताचे फाटलें कारण कितें, हाच्या फाटल्यान कितल्या हजार लाख कोटीचो वेव्हार आसा हे सगळें उघड जावपाक जाय. आणि त्या खातीर सत्तेन असलेल्या सरकारातल्या आमदारान जर अशा पद्धतीन स्टँड घेतला जाल्यार अपोजिशन आमदार हे फाटी कित्याक पडल्या आणि अपोजिशन आमदार या लँड कन्वर्जनाच्या विशयाचेर कित्याक उलयनात. मागीर जेन्ना घडटा तेन्ना मागीर लोक भरपूर कितें कितें उलयतात. खंयचो अपोजिशनाचो आमदार कोणाच्या बोल्सान आसा, खंयचो अपोजिशनाचो आमदार रातयां कोणाक मेळटा, खंयचो अपोजिशनाचो आमदार खंयच्या मंत्र्याच्या सांगण्या वयल्यान स्टेटमेंट करता, खंयचो अपोजिशनाचो आमदार खंयच्या मंत्र्या वांगडा आसा, ह्यो सगळ्यो गजाली ज्यो मागीर लोक उलयतात त्यो मागीर खऱ्यो मानच्यो पडटात. आणि त्या खातीर इंडिया अलायन्साच्या नांवान जे 7 अपोजिशनाचे आमदार कॅश फॉर जॉब्स ह्या प्रकरणाक जशे एकठांय येयल्ले आसात तशेंच हे आमदार आता लँड कन्वर्जनाच्या विशयाचेर केन्ना एकठांय येतले. लँड कन्वर्जनाच्या ह्या मॅसिव्ह स्कॅमाच्या संदर्भात ते पंतप्रधानांक केन्ना चीट बरयतले आणि लँड कन्वर्जन आणि झोन चेनाच्या ह्या विशयाचेर त्या कॉन्स्टिट्युएन्सीचे आमदार म्हणून तांची कितें भूमिका आसा, ते ह्या लँड कन्वर्जनाक फेवर करतात काय ह्या लँड कन्वर्जनाच्या विरोधान आसात हे तांकां सांगचें पडटलें. जो मेरेन ते हे सांगिना तो मेरेन ते खरेच प्रामाणीक आसात काय सरकारातल्या काय घटकाचे एजंट म्हणून ते काम करतात, हे जाप नाजाल्यार हाचें उत्तर हे लोकांक मेळप खूब महत्वाचें ठरता. म्हाका दिसता अपोजिशनाच्या आमदारांनी फाल्यां सावन कॅश फॉर जॉबाच्या संदर्भात एजिटेशन करपाचें ठरयलाच, पूण त्याच वांगडा कॅश फॉर जॉबा परत सिरियस गोयच्या फ्युचराचेर इफेक्ट करपी, गोयच्या फुडाराचेर इफेक्ट करपी, गोयच्या अस्तित्वाचेर इफेक्ट करपी, गोंय आणि गोंयकारांच्या अस्तित्वाचेर इफेक्ट करपी हो जो जमनीच्या संदर्भातलो जो विशय आसा त्या विशयापासून अपोजिशनाक पळपाक मेळचें ना. तांकां हाचेर भूमिका घेवचीच पडटली आणि ते हाचेर केन्ना भूमिका घेता हे आमकांय पळोवपाचें आसा. तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी तुमच्या मुखार फेसबूक लायव्ह नाजाल्यार हेर व्हिडिओच्या माध्यमांतल्यान येत रावतले. गांवकारी हो आमचो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म जो आमी तुमच्या खातीर तयार केल्लो आसा. गांवकारी इज ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल अशें आमी म्हणटात आणि ह्या इंडिपेंडंट जर्नलिझमाक तुमचो तेंको मेळप हो खूब गरजेचो. आणि त्या खातीर आमी तुमकां अपील केल्ली की गांवकारी खातीर तुमी जर दर म्हयन्याक मिनिमम 100 रुपीज जर कॉन्ट्रिब्यूट करपाक शकतात जाल्यार म्हाका दिसता हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म हो बऱ्या तरेन उबो रावपाक शकता आणि हातूंतल्यान एक टोटल मिडिया रिव्होल्युशनलायज जावपाक शकता. आणि आमी अपील केल्या उपरांत कितल्याशाच गोंयकारां कडल्यान ह्या संदर्भातलो सपोर्ट आमकां सुरू जाला आणि तातूंत आमची उर्बा खऱ्यांनीच वाडल्या. असोच तुमी सगळ्यांनी एकठांय जावन जर ह्या आमच्या प्लॅटफॉर्माक सपोर्ट करशात जाल्यार ह्या प्लॅटफॉर्माच्या माध्यमांतल्यान गोंयाक गोंयकारांक
गोयच्या भुमीशी संदर्भात वेगवेगळे जे विषय आसात ते आमी बऱ्या तरेन तुमच्या मुखार हाडपाक शकतात. बऱ्या इंटेलेक्च्युअल लोकांची मजत घेऊन ह्या संदर्भात व्यवस्थित पद्धतीन अभ्यास करून हे विषय आमी तुमच्या मुखार हाडपाक शकता. पण ताच्या खातीर गरज आसा ती तुमच्या सपोर्टाची आणि तुम्ही हो सपोर्ट आमकां निश्चितपणान दितले हाचो आमकां पुराय विश्वास आसा. आमचो गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करपाक विसरू नाका. हो सबस्क्रिप्शन हे खूप महत्वाचें थारता. नाजाल्यार ह्या सबस्क्रिप्शनाच्या आंकड्याचेरूच थारतलें की गांवकारीच्या म्हणण्याक हे महत्व इम्पॉर्टन्स आसा काय ना. हो सबस्क्रिप्शनाचो आंकडो ह्या प्लॅटफॉर्माच्या अस्तित्वाची जाणीव करून दिवपी थारतलो आणि त्या खातीर चडांत चड लोकांनी हो गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करचो. आमचे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आसात ते फॉलो करचे. ह्या सगळ्या फॉलोअर्स आणि सबस्क्रिप्शनाच्या आंकड्यातल्यानूच ह्या गांवकारीचे अस्तित्व आणि ह्या गांवकारीचो आवाज हो प्रभावी थारपाक शकता आणि तुम्ही निश्चितपणान त्या संदर्भात आमकां तेंको दितले हाचो पुराय विश्वास आमकां आसा. तर अशाच तरेन आमचे गांवकारी चॅनल पळयत रावात. देव बरें करूं.